एथ वडील जे जे करती, तया नाम धर्मू ठेविती, याची येर अनुष्ठिती, सामान्य सकळ, हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न सांडावे, विशेष आचरावे लागे संती. ह्या लोकी श्रेष्ठ लोक जे आचरण करतात त्यालाच धर्म असे नाव ठेवून इतर सर्व लोक त्याचेच आचरण करतात. स्वभावताच हे असे आहे, म्हणून कर्माचा त्याग करू नये आणि साधू संतांना तर कर्माचे आचरण विशेष करून करावे लागते. आता अनिका चिया गोठी, आयशा सांगो किरीटी, गोठी मीची ये राहटी, वर्त तसे आय सांकडे काही माते, की कवणे एकू अर्ते, आचरे मी धर्माते, म्हणसी जरी तरी पुरतेपणा लागी, आणि दुसरा नाही जगी, ऐसी सामुग्री माझ्या अंगी, जाणसी तू मृत गुरुपुत्र आणिला, हो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला, तर मी वर्ते. अर्जुना, आता फार लांब दुसऱ्याच्या गोष्टी कशाला सांगत बसू, मीच या धर्माचरणात वागत असतो. आता मला काहीतरी एखादे संकट पडले असेल किंवा कोणती तरी इच्छा असेल म्हणून मी स्वधर्माचे आचरण करीतो असे जर तू म्हणशील, तर या जगात माझ्या इतका गुण व ऐश्वर्या यांनी संपन्न दुसरा कोणी नाही, हे माझे सामर्थ्य तुला माहित नाहीच. सांदीपनी गुरुचा मेलेला मुलगाही आणून दिला, तो पराक्रम तू पाहिलास, पण असाही जो निरीच्छ, तो सुद्धा कर्म मार्गाचे मुकाट्याने आचरण करीत आहे. परी स्वधर्मी वर्ते कैसा, साकांक्षू का होय जैसा, त्याची एका उद्देशा लागुनिया. परंतु त्या एका लोक कल्याणाच्या उद्देशानेच एखाद्या सकाम पुरुषाने जसे धर्माचरण करावे तसाच मी स्वधर्माचे आचरण करीतो. भूतजात सकळ, असे आम्हाची अधीन केवळ, तरी न भावे बरळ म्हणून या. कारण सर्व प्राणी आमच्यावर अवलंबून आहेत, तेव्हा त्यांनी कर्मभ्रष्ट होऊ नये. आम्ही पूर्ण काम होऊनी, जरी आत्मस्थिती राहुनी, ही प्रजा हे कैसेनी निस्तरेल, ही आमची वास पहावी, मग वर्तती परी जाणावी, ते लोक स्थिती आघवी, नासिली होईल. म्हणून समर्थ जो येथे, तिला सर्वज्ञते, येणे सविशेषे कर्माते त्याजाविना. आम्ही निष्काम होऊन आत्मनंदामध्येच राहिलो आणि धर्माचरण केले नाही, प्रजेचा तरुणोपाय कसा होईल. वास्तविक संप्रदाय असा की लोकांनी आमच्या वर्तनाकडे पाहून धर्माच्या वागणुकीचे प्रकार समजून घ्यावे. ही जी लोकांची राहटी आहे ती आम्ही धर्माचरण न केले तर बिघडून जाईल. म्हणून जो समर्थ व सर्वज्ञान संपन्न असेल त्याने विशेष करून कर्माचा त्याग कधीही करू नये. देखे फळाची आशा, आचरे कामुकू जैसा, कमरी भरू होवावा तैसा, निराशाही जे पुढत पुढती पार्था, ते सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा. म्हणून या मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अनोलिक नोहावे लोकांप्रती. फलाची इच्छा करणारा पुरुष ज्याप्रमाणे कर्माचरण करीतो त्याप्रमाणे ज्ञानवानानेही कर्माचरणावर विशेष भर दिला पाहिजे. कारण पार्था, पुढे होणाऱ्या लोकसमुदायाचे रक्षण करणे आवश्यक आहे. म्हणून थोरांनी स्वतः सन्मार्गाने बागून लोकांनाही धर्माच्या मार्गास लावावे. परंतु सामान्य जनाला आपण कोणी अलौकिक पुरुष आहोत असे भासवू नये. जे सायासे स्तन्यसेवी, ते पक्वान्ने केवी जेवी, म्हणून बाळका जैसी नेदावी, धनुर्धरा तैशी कर्मी जया अयोग्यता, तया प्रती निष्कर्म्यता, न प्रकटावी खेळता, आदी करुणी तेथे सक्रियाची लावावी, तेची एकी प्रशंसावी, निष्कर्मी ही दावावी, आचरुनी तया लोकसंग्रहा लागी, वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंधू अंगी वाजेलना, जैसी बहुरूपियाची रावो राणी, स्त्री पुरुष भावो नाही मनी, परी लोक संपादनी तैशीच करीती. त्याचप्रमाणे कर्माचरणे करून चित्तशुद्धी होण्यापूर्वी त्यांना निष्कर्म ब्रह्मस्थितीचेही ज्ञान सांगू नये. कारण धनुर्धरा, जे मूल स्तनपान देखील मोठ्या आयासाने करते ते पक्वान्ने कसे बरे खाणार. म्हणून त्याला ज्याप्रमाणे ती देऊ नयेत
त्याप्रमाणे कर्माचरण करण्यासही जो अनिदकारी आहे त्याला ज्ञान मार्गाची थोरवी थटवेत सुद्धा सांगू नये. त्याला सत्कर्माचेच आचरण करण्यास लावावे, सत्कर्माचीच प्रशंसा करावी आणि निष्काम झालेल्या पुरुषांनीही सत्कर्म आचरण करून दाखवावे. वर्णाश्रम धर्म रक्षणाकरिता कर्म मार्गाचे आचरण करीत असता त्यांना कर्मबंध भोगावा लागणार नाही. बहुरूप्यांनी जरी राजा राणींची सोंगे घेतली तरी त्यांच्या मनात स्त्री पुरुष भाव मुळीच नसतो, पण लोकांना दाखविण्याकरिता ते तसेच वागतात. देखे पुढिलाचे बोजे, जरी आपुला माथा घेजे, तरी सांगे कान दाटिजे धनुर्धरा, तरी शुभाशुभे कर्मे, जिये निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. ऐसा अहंकारादी रूढ, एकदेशी मूढ, तया हा परमार्थू गुढ प्रगटावाना. हे असो प्रस्तुत, सांगिजेल तुझ हित, ते अर्जुना देऊनी चित्त अवधारिपा. आता तीच कर्मे अज्ञानास कशी बाधक होतात असे म्हणशील तर अर्जुना, असे पहा की दुसऱ्याचे ओझे आपल्या डोक्यावर जर घेतले तर आपली मान अवघडणार नाही का, सांग बरे. त्याचप्रमाणे प्रकृतीच्या गुणांमुळे जी बरी वाईट कर्मे उत्पन्न होतात त्यांचा करता मीच आहे असे आज्ञ मनुष्य भ्रमाने म्हणतो. अशा रीतीने 3.5 हाताच्या देहाचाच अभिमान धारण करणाऱ्या पुरुषाला हा निष्कर्म स्थितीचा परमार्थ प्रगट करू नये, कारण त्याला अनाधिकारामुळे परमार्थ तत्व कळणार नाही आणि तो कर्मापासून भ्रष्ट होईल. असो अर्जुना, हे राहू दे. प्रस्तुत तुझे हित कशात आहे ते तुला सांगतो, लक्ष देऊन ऐक. जे तत्वज्ञानी यांच्या ठाई, तो प्रकृती भावो नाही, जेथ कर्म जात पाही, निपजत असे ते देहाभिमानू सांडुनी, गुण कर्मे ओलांडुनी, साक्षीभूत होऊनी वर्तती देही. म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधांना तळती, जैसा का भूतचेष्टा गबसती घेपविना. ज्यामुळे सर्व कर्म उत्पन्न होते तो देहाभिमान तत्वज्ञानांच्या ठिकाणी मुळीच नसतो. ते ज्ञानी देहाचा अभिमान सोडून व गुणकर्मातीत होऊन देहात फक्त साक्षीत्वानेच वागतात. म्हणून सूर्य ज्याप्रमाणे जगतावर प्रकाश पाडतो पण जगाच्या कर्मांनी लिप्त होत नाही, त्याप्रमाणे ते जरी देह धारण करितात तरी देह कर्मांनी बद्ध होत नाहीत. एथ कर्मी तोचिलिंपे, जो गुण संभ्रमे घेपे, प्रकृतीचे नि आटोपे, वर्ततु असे इंद्रिय गुणाधारे, राहटती निज व्यापारे, ते परक कर्म बलात्कारे अपारिजो. प्रकृतीच्या अधीन होऊन जो वागतो व गुणांच्या सपाट्यात सापडतो तोच कर्माने लिप्त होतो. इंद्रिय गुणांच्या अधीन होऊन आपापल्या व्यापारात वर्तत असता ते दुसऱ्यांचे कर्म मीच करीतो असे तो मुद्दाम अंगावर घेतो. तरी उचित कर्मे आघवी, तुवा आचरोनी मज अर्पावी, परी चित्तवृत्ती नासावी आत्मरूपी. आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था, ऐसा अभिमानू झणे चित्ता रिगो देसी. तुवा शरीर परा नो हावे, कामना जात सांडावे, मग अवसरो चित्त भोगावे भोग सकळ. आता कोदंड घेऊनी हाती, आरुडपा ये रती, देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने. म्हणून सर्व विहित कर्माचे आचरण करून तू ती मला अर्पण करावी, पण चित्तवृत्ती मात्र सदैव आत्मस्वरूपी ठेवावी. ह्या कर्माचा मी करता आहे आणि अमुक फलासाठी हे मी करीत आहे असा अभिमान तू आपल्या चित्तात उत्पन्न होऊ देशील हो. तू शरीराच्या स्वाधीन न होता सर्व इच्छा सोडून दे आणि मग सकळ भोग यथाकाली भोग. एवढ्याकरिता आता हातात धनुष्य घेऊन ह्या रथावर बैस आणि आनंदाने वीरवृत्तीचा स्वीकार कर.